त्या खजिन्याच्या दाराला एक भलमोठं कुलूप आहे आणि त्या कुलपावर एक शिवलिंग आहे. त्याच्या चावीला म्हणतात लिंगोबा. ही चावी ज्याच्या हाती तो राज्य करणार या पंचक्रोशीवरती. आणि ती चावी त्या सूर्याच्या आईनं त्या वाड्यात कुठतरी दडवून ठेवली. डॅडी, मग ती चावीच आपण का नाही शोधत बरं? एवढं सोपं नाही ते. मागे आम्ही प्रयत्न केला होता, नाही गावला. आणि तो लिंगोबा कसा दिसतो हे दोनच लोकांना माहिती आहे. एक म्हणजे ती सूर्याची आई आशा आणि दुसरी ही पुष्पा. पुष्पा काकू, जी की सूर्याच्या घरात आपल्या मोहिमेवर पाठवली. बाई चॅप्टर दिसती बरं का ते डॅडी. म्हणजे डॅडी, कागदपत्रांनी आपल्याकडे असलेली इस्टेट आपल्याकडेच राहणार. प्लस खजिन्याची चावी सापडली तर आपल्या 7 पिढ्या बसून खाणार. मला होणार. वा 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 डॅडी, एक नंबर काम झालंय, एक नंबर. अजून खजिना मिळायचा आहे. त्या आधीच एवढं खुश झाला तर कसं व्हायचं? पुष्प छत्री, तिथं खाली जाण्याचं धाडस गावात कोण करत नाही. तुमच्या दोघांच्या सांगण्यावर मी ते करतोय. जो कोण खोटा ठरल तो माझ्या हातानं मरल. जावा बिंदा जावा डॅडी. ए पुष्पे, डॅडींच्या वाकड्यात जाऊ नको बर का. जो डॅडींच्या वाकड्यात गेला त्याचा कार्यभाग बुडाला. अरे छत्र्या, अरे असं कुणाच्या बी माग शिपटी हलवत फिरण्यापेक्षा आपल्या मनाला जे चांगलं वाटेल ना तेच माणसानं करावं. कळत कसं नाही तुला? म्हणजे तू तू काय, तुला तेच सांगते मी की नेहमी चांगलं काम करावं म्हणून. आता मी बघ ना, मी कसं माझ्या फायद्यासाठी डॅडींचं काम करते तसं. फरक फक्त एवढा आहे की मी डोळं उघडं ठेवून काम करते आणि तू तुझं ते डोसकं उघडं असून सुद्धा बंद ठेवून काम करतोस. पुष्पा सरळ बोलायचा माझ्याशी. सरळ बोलायचं. मग ऐक, आज तुझ्यामुळे त्या डॅडीनं माझ्यावर हात उचलला. आता त्याच्यामुळे तुला यमदूत उचलतोय का नाही बघ. ए पुष्पा, ते स्वयंपाकघरात फडताळत काय चावी सापडना झाली. आता आम्ही सांगतो ते कर. जमिनीत शोध घे. ते वास्तू शांती केल्यावर वास्तू पुरुषाचा कलश जमिनीत पुरून ठेवतात का नाही, तो खोदून काढ. कोणी सांगव त्या कलशात चावी ठेवलेली असायची. काय जमीन खोदायची? काय येडबीड लागलं का काय तुम्हाला? अहो, मी जर असं काय केलं तर ते ठेवतील का मला? आणि त्याच्यात ती तुमची पोरगी, माझी सून. अहो, जेव्हा पाव तेव्हा नुसती माझ्यावर लक्ष ठेवून असती. आणि हे एवढं सगळं मला करता येईल का? आणि ते बी घरातली सगळी माणसं असताना. आम्ही आहो ना, तू काय बी काळजी करू नको. त्या चावीन त्या फरमानासाठी आम्ही काय बी करू. उद्या घरात कोणी असणार नाही हे आमच्याकडे लागलं. तू तुझं खोदकाम सुरू कर. आमची चावी आम्हाला आणून दे आणि तुझी चावी तू घेऊन जा. तुझा बाजी. गाडी थांबवा जरा. चिर दाजीर बाजी. डॅडींची गाडी? पुष्पा काकी इथे काय करतायत त्या?
काय झालं? नाही, तुमच्यावरचं जबाबदारीचं लोड आम्हाला बघून झालं हो. म्हणून तुम्हाला न विचारता आम्ही तुमच्यासाठी एक गोष्ट केली. आता तुम्हाला राग नाही आला म्हणजे मिळवली. अहो डॅडी, कसला रागताव? मला माहिती आहे तुम्ही जे कराल ना ते चांगलंच कराल. हा तुमचा विश्वास आमचं बळ वाढवतो बघा. कसं आहे, इथं आपल्या कोरेगावला वधूवर सूचक परिचय मेळावा उद्या भरणार आहे. तिथं आम्ही धनूचं नाव नोंदवलंय. चांगली शिकल्या सावरल्या घरची चांगल्या घरातल्या मुलांची स्थळं येतात तिथं. तुम्हाला धनूलायक तिथं पोरगा नक्की भेटणार बघा. आता थोडं नाव नोंदणीची फी जास्त असते तिथली, पण आम्ही भरलेत पैसे धनूचे. कसे मुलीच्या भविष्याचा प्रश्न आहे, पैशाकडे बघून नाही चालायचं नाही का? डॅडी, अहो बरं झालं तुम्ही नाव नोंदवलं. मला धनुच्या लग्नाचं खरंच लई टेन्शन आलं होतं. आता हल्लीच्या पोरांना सडपात्र पोरी पाहिजे असते. मागच्या टायमाला कसं झालं माहिती आहे ना तुम्हाला? जाऊय बापू, आता आम्ही ह्यात लक्ष घातलंय ना, तुम्ही काळजीच करू नका. उद्या सगळे तिकडे जा आणि धनुच्या लग्नाचा बार उडवून टाका चांगला मुलगा बघून. होय डॅडी. आणि हो, त्या पुष्पाबाईंना तिकडे यायचा आग्रह करू नका बरं का. हे बाजीचं असं झालंय, आपण बी त्यांच्या मनाचा विचार केला पाहिजे. होय डॅडी, नाही करत त्यांना आग्रह. आता कसं येळेवर पोचा बरं का तिकडं. हा, ठेवू का? हा चालेल. तुझ्या धनुला आनंदाची बातमी सांगायला पाहिजे. तुम्ही लग्नाचं बघा, पुष्पा खजिन्याचं बघेल, मग आम्ही तुमच्या दोघांकडे बघू.